महाराष्ट्र सरकार ने महाराष्ट्र राज्य में मराठा कुणबी समुदाय के लिए हैदराबाद गजट को मंजूरी दी। महाराष्ट्र सरकार ने हैदराबाद गजट में मराठा समुदाय को कुणबी श्रेणी के रूप में ओबीसी श्रेणी में शामिल करने के लिए एक कैबिनेट उप समिति का गठन किया है। महाराष्ट्र सरकार ने हैदराबाद गजट और सतारा गजट अध्यादेशों को मंजूरी दे दी है और प्रमाण पत्र को शामिल किया है। महाराष्ट्र सरकार ने एक मसौदा तैयार किया है और राज्यपाल के हस्ताक्षर प्राप्त करने और उस पर हस्ताक्षर करने के बाद अंतिम मंजूरी दे दी है। हैदराबाद गजट के बारे में जानकारी निजाम के दौर का एक दस्तावेज है। इसमें गांवों के बारे में पूरी जानकारी है, जैसे गांव के लोगों की जातियां, जनजातियां, जानवर और पौधे। उस गजट का नाम हैदराबाद है। इसे 1918 में निजाम सरकार ने जारी किया था। गैजेट में मराठा और कुणबी को एक माना गया है। इसमें हिंदू मराठा के रूप में पहचाने और उन्हें शिक्षा और नौकरियों में आरक्षण देने का निर्णय लिया गया है। गैजेट के अनुसार 1918 में हैदराबाद राज्य के 17 जिलों में लगभग 98,45,000 की आबादी थी, जिसमें से 16 लाख कुणबी और 4 लाख मराठा दर्ज है। राजपत्र में मराठा समुदाय के शैक्षणिक और सामाजिक पिछड़ेपन को दर्ज किया गया है। राजपत्र में दर्ज है कि मराठा और कुणबी एक श्रेणी है। यह मराठा कुणबी आरक्षण दिया जाना चाहिए। इसलिए 2022 में मराठा समुदाय के नेता श्री मनोज जरांगे पाटिल लगातार मराठा समुदाय को ओबीसी श्रेणी में कुणबी प्रमाण पत्र दिलाने के लिए लड़ रहे हैं। 2023 में शिंदे सरकार ने मराठा कुणबी सर्वेक्षण रिकॉर्ड के लिए एक अध्यादेश जारी किया। इसमें मराठा समुदाय से कई कुणबी प्रमाण पत्र प्राप्त किए गए थे, लेकिन शेष लोगों का कानूनी रूप से बाकी है। भारत संवाद के लिए डॉक्टर आर.के. अरसूल की खास रिपोर्ट। गॅजेटियर्स लागू करून आजचा अध्यादेश महाराष्ट्र शासनाने जारी केलेला आहे। त्या संबंधी आपल्या समोर माझ्यासमोर उभे आहेत ते मराठा सेवा संघाचे अध्यक्ष श्री, आपलं नाव काय सर? माझं नाव बापूसाहेब सावंत, अखिल भारतीय मराठा महासंघाचा जिल्हा प्रमुख काम करतो। कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी पहिला जो लढा दिला 1981 मध्ये, पहिला आरक्षणाचा त्यांनी जी बांधणी केली आणि पहिलं जे बलिदान दिलं, त्या बलिदानाचे पहिले जनक कैलासवासी अण्णासाहेब पाटील होते। त्यानंतर आमचे विनायकरावचे मेटे साहेब असतील, तसंच मराठा समाजाचे आज गळ्याचे ताईत म्हणा, हृदय थान म्हणा, मनोजदादा जरांगे पाटील यांनी जो 40 वर्षाचा लढा जो होता, त्यांनी जो लढा 2 वर्षापासून जो तग धरून धरला होता, सगळ्या समाज बांधवांना सोबत घेऊन आज जसे जर आज म्हणायचं झालं तर आज मनोजदादा जरांगे पाटील हे मराठ्याचे दैवत झालेले आहेत। आणि हा 40 वर्षाचा लढा आज जो विखरलेला मराठा होता, तो आज एकत्रित येऊन हा सगळ्यात मोठा विजय आपण सर्व महाराष्ट्र आणि भारतवासियांनी बघितलेला आहे। त्या निमित्तानं मी सर्व मराठा बांधवांना, जी काही मराठा समाजाला जी काही इतर समाजाने सहकार्य केले ते सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। पण हे मराठा आरक्षण कशा पद्धतीने लागू केलं? आता आमचं जो मागणी होती की हे हैदराबाद गॅजेट जे सख्य सोयरे होतं त्याचं लागू नाही, समजा जे मराठा आरक्षणावरती आमचे गॅजेटचे लागू झाले, जे आज आमचे नातेवाईक असेल, वंशावळ असेल, यांना जी पूर्वी काही आमचे मराठा हा शेती हा कुणबीच होता। कुणबी असताना त्यांचे जे सातबारी होते, हे काय आमचे पहिले मराठा आमचे जे पूर्वज होते ते काही शिक्षक वगैरे काही घेतले नव्हते, त्यांनी काही अशी नोंदी केल्या नव्हत्या। काही भागामध्ये भरपूर, म्हणजे आज तुम्ही जर बघितलं तर 58 लाख नोंदी आता बिलचे सापडलेल्या आहेत। त्याबरोबर काही वंचित राहिलेला मराठा होता, जशा आज माझी जर नोंद सापडत असेल तर माझी जर कुणबी नोंद असेल तर माझ्या बंधुराची ही कुणबी नोंद सापडत नाही। अशी काही चुलत भाऊ असतील, काही एक समजा आजोबापासून कुळापासून आलेले आहेत, ह्या नोंदी आज आम्हाला मिळणार आहेत। ह्याचा आनंद म्हणजे आम्हाला 40 वर्षानंतर आजचीच आमची दिवाळी आहे। बरं, महाराष्ट्र शासनाने किती मागण्या आपल्या मंजूर केल्या आहेत आज? आणि संघर्ष प्रमुख जे जरांगे पाटील आहेत, मनोज जरांगे पाटील, यांनी काय मागण्या शासनाकडे मागणी केली होती आणि आपण शासनाने काय मागण्या मान्य केल्या याबद्दल संदर्भात माहिती? मी आज सगळी मागण्या मान्य केल्या होत्या, आमच्या सर्वच मान्य झालेल्या आहेत। काही कालावधीमध्ये जी हैदराबाद सातारा गॅजेट जे वगैरे राहिलेले आहेत ते आम्हाला देणारच आहे आणि आमचा पूर्ण विश्वास आहे, कारण या सरकारवर त्यांनी जे आज आम्हाला दाखवून दिलं की आज दिल्याची, तर ती आम्हाला देऊन टाकतील त्यांचे। आम्ही आतापर्यंत किती नोंदी सापडल्यात महाराष्ट्रामध्ये? 58 लाखाच्या पुढे। तर आता गॅजेटियर, हैदराबाद गॅजेटियर आता महाराष्ट्र शासनाने लागू केले, अध्यादेश पण जारी केला, राज्यपालांची त्यावर स्वाक्षरी करून अध्यादेश जारी केलेला आहे। तर हे कधीपासून, आता उद्यापासून चालू होणार का लगेच चालू होणार आजपासून? परवा दिवसापासून चालू होईल।
म्हणजे 4 तारखेपासून हा आदेश लागू आहे. हैदराबाद गॅजेट हे लागू केलेलं मराठवाड्यासाठीच लागू होणार का महाराष्ट्रात सर्वत्र लागू होणार? मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅजेट. आणि बाकी इतर जे गॅजेट आहे, सातारा गॅजेट आहे, मुंबई गॅजेट आहे, बाकी ते कधी लागू होणार? हे या